नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले पेपर दुसरा भारताचा इतिहास इसवी सन 648 ते 1526 या पेपरचा अभ्यास करणार आहोत. तर या पेपरमध्ये आत्तापर्यंत आपण 3 प्रकरण पूर्णपणे अभ्यासले आणि काल आपण चौथ्या प्रकरणाला म्हणजेच विजयनगर आणि बहामनी साम्राज्य जे चौथं प्रकरण आणि या विजयनगर आणि बहामनी साम्राज्य या प्रकरणातील जे विजयनगर इसवी सन 1336 मध्ये जे विजयनगरचं साम्राज्य दक्षिणेमध्ये हिंदूचं साम्राज्य म्हणून उदयास आलं, त्या साम्राज्याचा संस्थापक ज्याला हरिहर पहिला आणि बुक्का पहिला म्हणून ओळखलं जातं, हरिहर आणि बुक्का या दोन भावांनी विजयनगरचं साम्राज्य इसवी सन 1336 मध्ये विद्यारण्य स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हिंदूच्या रक्षणासाठी म्हणून स्वतःचे एक नवीन राज्य निर्माण केलं आणि तुंगभद्रेच्या नदीकाठी ज्या संगम वंशातील संगम या व्यक्तीच्या 2 मुलांनी म्हणूनच त्या हरिहर आणि बुक्का याला तत्कालीन स्थितीमध्ये संगम वंशाचे शासक म्हणून त्यांची नोंद घेतली जाते किंवा संगम वंशाचे शासक म्हणून त्यांना ओळखलं जातं. इसवी सन 1336 ते 1365 या काळामध्ये विजयनगरचं साम्राज्य हे भरभराटीत चालू होतं आणि या विजयनगरच्या साम्राज्याबद्दल माहिती पाहत असताना विजयनगर साम्राज्याची ज्यांनी स्थापना केली त्याला हरिहर प्रथम आणि हरिहर प्रथम नंतर आलेला म्हणजे बुक्का प्रथम, हे 2 भाऊ. हरिहरच्या मृत्यूनंतर बुक हा तत्कालीन स्थितीमध्ये एक सत्ताधीश म्हणून नावारूपाला आला. या 2 शासकांची माहिती आजच्या पिरियडमध्ये आपल्याला पूर्णपणे अभ्यासायची आहे. तर विजयनगरच्या साम्राज्याचा संस्थापक हरिहर पहिला याबद्दलची माहिती सर्वप्रथम पाहू. तर विजयनगरच्या साम्राज्याबद्दलची माहिती पाहत असताना ज्या हरिहरचा शासनकाळ म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये हरिहरने इसवी सन 1336 ते 1353 या कालावधीमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये विजयनगरचं साम्राज्य म्हणजेच या हरिहरने ज्या मोहम्मद तुघलकाच्या शासनकाळामध्ये मोहम्मद तुघलकाने सर्वप्रथम या हरिहर आणि बुक्काला कैद करून उत्तरेमध्ये नेलं होतं आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा एकदा दक्षिणेमधलं जे काही बंड विद्रोह हे थांबवण्यासाठी म्हणून हरिहर आणि बुक्काला दक्षिणेमध्ये पाठवलं. मग त्यावेळेस हरिहरने आणि बुक्काने जे संगम राजाची मुले म्हणून ओळखली जात होती त्यांनी विजयनगरच्या साम्राज्य स्थापनेसाठी म्हणून विद्यारण्य स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तुंगभद्रेच्या खोऱ्यामधील किंवा तुंगभद्रेच्या नदी किनारी विजयनगरचं साम्राज्य निर्माण केलं आणि त्यामुळेच हरिहरला विजयनगर साम्राज्याचा संस्थापक म्हणून ओळखलं जातं. आणि 1336 मध्ये या हरिहरने स्वतःची शासन व्यवस्था निर्माण केली आणि त्यालाच तत्कालीन स्थितीमध्ये विजयनगर साम्राज्याचा संस्थापक म्हणून ओळखलं जातं. आता हरिहर आणि बुक्का या 2 भावापैकी पहिला भाऊ म्हणजे हरिहर हा पराक्रमी आणि विजयनगरच्या साम्राज्याची ज्यांनी निर्मिती केली त्याच या 2ही राजांना हरिहर आणि बुक्काला संगम वंशातील शासक म्हणून ओळखलं जातं. आता हरिहर हा तत्कालीन स्थितीमध्ये इसवी सन 1340 मध्ये हरिहरने कोकण, मलबार आणि जवळपासच्या सर्व प्रदेश मिळवण्याचा प्रयत्न केला. आता या हरिहरचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये
इसवी सन 1336 ते 1353 या शासन काळामध्ये हरिहरने आपल्या साम्राज्याची भरभराट केली आणि जवळपास 17 वर्षाची कारकीर्द आणि त्यांच्या या 17 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी असे विजयनगरच्या साम्राज्याला एक नवीन ओळख निर्माण करून दिली, साम्राज्य विस्तार केला, साम्राज्यामध्ये वाढ केली. आता या हरिहर बद्दलची माहिती पाहत असताना हरिहर हा सर्वप्रथम कंपिलीच्या राज्याचा मंत्री होता. दक्षिणेमधल्या कांपिली नावाच्या राज्याचा मंत्री होता. दोन्ही भाऊ होते, हरिहर आणि बुक्का. पण हरिहर प्रथम यास इसवी सन 1325 मध्ये कंपिलीचे राज्य मुहम्मद तुघलकाने जिंकल्यानंतर तत्कालीन स्थितीमध्ये मुहम्मद तुघलकांच्या सैन्याने हरिहर आणि बुक्काला कैद केला आणि उत्तरेमध्ये घेऊन गेला. त्यानंतर तुघलक शासकाच्या विरोधात विद्रोह उठाव आंध्रच्या प्रदेशामध्ये होऊ लागले आणि हरिहर आणि बुक्का या दोघांनाही तत्कालीन स्थितीमध्ये दक्षिणेमधल्या सर्व भागाची राजकीय परिस्थितीची माहिती असल्यामुळे मुहम्मद तुघलकाने जे तुघलक शासकाच्या विरोधात जे कट कारस्थान विद्रोह होत आहे हे थांबवण्यासाठी म्हणून हरिहर आणि बुक्काला पाठवून दिलं आणि दक्षिणेतला बंदोबस्त करण्याची जबाबदारी सोपवली. मग अशा स्थितीमध्ये दक्षिणेमधला होत असणारा उठाव हरिहर आणि बुक्काने पूर्णपणे रोखला. पण त्यानंतर तत्कालीन स्थितीमध्ये विजयनगरचं साम्राज्य निर्माण करावं अशी महत्वाकांक्षा विद्यारण्य स्वामी, त्याला माधवाचार्य उर्फ विद्यारण्य स्वामी म्हणून ओळखले जातात, त्यांनी हिंदूच्या रक्षणासाठी स्वतःच एक नवीन राज्य असावं असं हरिहर आणि बुक्काला सांगितलं आणि त्यामध्ये पुढाकार घेण्यात आले. तत्कालीन स्थितीमध्ये दक्षिणेच्या प्रजेचे सहाय्य किंवा दक्षिणेची जी प्रजा आहे याच्या कल्याणासाठी म्हणून स्वतःची एक शासन व्यवस्था निर्माण करावी हे हरिहरच्या मनामध्ये आलं आणि हरिहरने प्रथमने 1336 मध्ये विजयनगरचं साम्राज्य स्थापन केलं. त्यानंतर जवळपास 4 वर्षाच्या कालखंडामध्ये 4 वर्षानंतर हरिहर प्रथमने इसवी सन 1340 मध्ये तुंगभद्रा मालबारचा प्रदेश हा विजयनगरच्या साम्राज्यामध्ये घेतला. त्यानंतर इसवी सन 1346 मध्ये हरिहर प्रथमने होयसळ जे तत्कालीन स्थितीमध्ये शेजारील जे काही राज्य होतं हे जिंकून घेतलं आणि इसवी सन 1352ला जे काय बहामनी साम्राज्य आणि या बहामनीचं जे साम्राज्याच्या शासकांनी विजयनगरच्या साम्राज्यावर आक्रमण करण्यास प्रारंभ केलं आणि विजयनगरचा काही भाग हे जिंकण्याचा प्रयत्न सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये बहामनी शासकांनी केला होता. अशा स्थितीमध्ये हरिहरने आपल्या राज्याविरुद्ध येणारे आक्रमण रोखण्यासाठी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये आपल्या सैन्य शक्तीच्या बळावर ज्या काही हरिहर हा एक साम्राज्य विस्तारक शासक म्हणून ओळखला जात होता आणि त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये 1344 या काळामध्ये दक्षिणमध्ये कृष्ण नायक नावाच्या एका व्यक्तीने एक हिंदूचा संघ बनवला आणि हा हिंदूचा संघ बनवल्यानंतर जे काही आक्रमणे विदेशी आक्रमणे होत होती याला रोखण्याचं काम ह्या संघाने करत होते किंवा एका गटानं करण्यास प्रारंभ केला. त्यावेळेस हरिहरने जे इस्लामाकडून होणारे आक्रमण रोखण्यासाठी मदत केली, होयसळाचं राज्य मिळवलं. त्याचबरोबर 1352 मध्ये बहमनी शासक जो हसन यांनी विजयनगरवर स्वारी केली, विजयनगरचा काही प्रदेश जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर 1353 मध्ये ज्या काही विजयनगरच्या साम्राज्याबद्दल माहिती पाहत असताना 1353 मध्ये विजयनगरच्या साम्राज्याच्या सीमा बहामनी साम्राज्यापर्यंत पसरवण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये हरिहर यांनी केलं आणि त्याच वर्षी म्हणजे इसवी सन 1353 मध्ये हरिहर जो विजयनगर साम्राज्याचा संस्थापक म्हणून ओळखला जातो त्याचा मृत्यू झाला. म्हणजे सर्वप्रथम ज्या काही कांपिलीच्या राजदरबारातील एक मंत्री म्हणून असणारा व्यक्ती पुढे मुहम्मद तुघलकांनी त्याला कैद केलं. कंपिलीचं राज्य जिंकल्यानंतर राजाला जिंकून घेतल्यानंतर त्यांना कैद केलं,
दिल्लीमध्ये घेऊन जाण्यात आलं, उत्तरेमध्ये पुन्हा दक्षिणेमधले बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं. मग अशा स्थितीमध्ये पुन्हा एकदा दक्षिणेत आल्यानंतर स्वतःची शासन व्यवस्था निर्माण करून विजयनगरचं साम्राज्य निर्माण करून ते वाढवण्याचं काम हरिहर प्रथमने केलं. म्हणजेच हरिहर प्रथम हा 1336 ते तत्कालीन स्थितीमध्ये 1353 या शासन काळात म्हणजे जवळपास 17 वर्ष त्यांनी विजयनगरच्या साम्राज्याची जी काही जबाबदारी किंवा विजयनगरचं साम्राज्य सांभाळलं. आणि 1353 मध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यानंतर जो शासक आला किंवा उत्तराधिकारी आला त्याचाच भाऊ, लहान भाऊ बुक्का हा हरिहर नंतर विजयनगरच्या साम्राज्याचा एक वारसदार शासक म्हणून नावारूप आला. तर आतापर्यंत आपण जी माहिती पाहिली ती हरिहर बद्दलची माहिती पाहिली. तर यानंतर आपण दुसरा शासक म्हणजेच हरिहरचा भाऊ बुक्का याबद्दलची माहिती पाहणार आहोत. आता दक्षिण भारतात जे विजयनगरचं साम्राज्य स्थापन झालं त्यामध्ये ज्या हरिहरने विजयनगरच्या साम्राज्यात वाढवण्यासाठी किंवा बनवण्यासाठी किंवा स्थापन करण्यासाठी जेवढं योगदान दिलं त्याच पद्धतीने बुक्काने दिलं. आणि ही दोघंही भाऊ सर्वप्रथम कांपिल्यच्या राज्यामध्ये मंत्री होते. त्यांना मुहम्मद तुघलकाने कैद केलं, पुन्हा दक्षिणेमधले उठाव थांबवण्यासाठी पाठवून दिलं. मग अशा स्थितीमध्ये दोघंही भाऊ ह्या आपल्या कार्यकर्तबगारीच्या बळावर स्वतःची एक शासन व्यवस्था निर्माण केली, विजयनगरचं साम्राज्य. आणि हे विजयनगरचं साम्राज्य निर्माण केल्यानंतर मोठा भाऊ आणि यामुळे मोठा भाऊ जो हरिहर होता सर्वप्रथम साम्राज्याचा राजा विजयनगरचा बनला. पण हरिहरच्या मृत्यूनंतर 1353 मध्ये बुक्का हा विजयनगरच्या साम्राज्याचा शासक म्हणून नावारूपाला आला किंवा त्यांनी शासनकाळ त्याचा ओळखला जातो. आता ज्या पद्धतीने हरिहर आणि बुक्का, हरिहर ज्या पद्धतीने कर्तबगार, शूर, प्रशासक अशा पद्धतीने आणि जे काही कृष्णा नायक जे दक्षिणेमधला 1344 मध्ये एक संघ तयार करून हिंदूंचा जे इस्लाम आक्रमण भारतावर होत आहेत किंवा दक्षिणेमध्ये होत आहेत ते रोखण्यासाठी प्रयत्न केलं होतं. त्यामध्ये ज्या पद्धतीने हरिहरने मदत केली त्याच पद्धतीने बुक्काने सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये विजयनगरच्या साम्राज्याच्या गादीवर विराजमान झाल्यानंतर त्यांनी आपल्या विजयनगरचं साम्राज्य वाढवण्यासाठी आणि तत्कालीन स्थितीमध्ये विजयनगरच्या साम्राज्याला एक मूर्त स्वरूप देण्यासाठी म्हणून त्यांनी कार्य केलं होतं. आता सर्वप्रथम आपण ज्या पद्धतीने हरिहरची माहिती पाहिली त्याच पद्धतीने बुक्काची माहिती पाहू. संगम वंशाचा किंवा संगम या व्यक्तीचे म्हणजे एका शासकाचे दोन मुले म्हणून हरिहर आणि बुक्काला ओळखलं जातं. त्यामधला बुक्का हा हरिहरपेक्षा लहान आणि कांपिल्यच्या राज्यात मंत्री म्हणून हे दोनही भाऊ होते. ज्या पद्धतीने हरिहर बरोबरच बुक्का यांनी 1325 मध्ये मुहम्मद तुघलकाने त्यांना कैद केलं होतं. आणि त्यांनी दक्षिणेमध्ये आल्यानंतर विजयनगरचं साम्राज्य स्थापन झाल्यानंतर आपल्या भावाच्या नेतृत्वाखाली त्यांनी राज्यकारभार करण्यास प्रारंभ केलं. आणि अशा स्थितीमध्ये हरिहरच्या मृत्यूनंतर म्हणजेच इसवी सन 1353 नंतर जो बुक्का होता यांनी विजयनगरचं साम्राज्य किंवा विजयनगरचं साम्राज्य सांभाळण्यास त्यांनी प्रयत्न केला किंवा त्यांचा विजयनगरचं साम्राज्य सांभाळलं. त्याचा शासनकाळाचा विचार करता इसवी सन 1353 ते 1379 अशी ही कारकीर्द ही तत्कालीन स्थितीमध्ये ही विजयनगरच्या साम्राज्याचा दुसरा शासक जो बुक्का पहिला म्हणून ओळखला जातो. आता बुक्काचा विचार करता विजयनगरच्या शहराचं बांधकाम हे बुक्काच्या शासनकाळामध्ये झालं. आणि विजयनगरच्या साम्राज्याचा जो बांधकाम आहे किंवा त्याची कलाशैली आहे याबद्दलची माहिती पाहत असताना तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी आपल्या आकर्षक पद्धतीने एक बांधकाम किंवा विविध जगातल्या ज्या काही विशिष्ट अशा शहरापैकी एक शहर म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये विजयनगरच्या साम्राज्याला ओळखलं जात होतं. आणि विजयनगरच्या साम्राज्याबद्दल विचार किंवा बांधकामाची रचना पाहता तत्कालीन स्थितीमध्ये जे काही दगड त्याचबरोबर जे काही लाकूड यांच्या मदतीने किंवा यांच्या साह्याने विजयनगरच्या साम्राज्य हे आकर्षक पद्धतीने बांधलं गेलं. आणि विदेशी प्रवास वर्णनकार
जेव्हा या विजयनगरच्या साम्राज्यामध्ये जेव्हा कृष्णदेवरायाच्या शासन काळामध्ये आले, तेव्हा त्यांनी विजयनगरच्या शहराबद्दलचं वर्णन करताना जगातल्या प्रमुख शहरापैकी एक शहर म्हणून विजयनगरच्या साम्राज्याला ओळखलं जात होतं. आणि विजयनगरच्या साम्राज्याची जी बांधकामाची रचना किंवा जे काही बांधकाम होतं हे बुक्काच्या शासन काळामध्ये पूर्ण झालं होतं. म्हणजेच बुक्काचा शासनकाळ हा विजयनगरच्या साम्राज्याचा एक प्रगतीचा कालखंड म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर बुक्काच्या शासनकाळामध्ये जे काय बहामनी साम्राज्य आणि या बहामनी हसन गंगू बहामनी यांनी निर्माण केलेलं जे बहामनीचं साम्राज्य दक्षिणेमधलं, यांनी विजयनगरच्या साम्राज्याला ची सत्ता मिळवण्यासाठी म्हणून युद्ध करण्यास प्रारंभ केलं. आणि अशा युद्धात बहामनीकडून, ज्या बहामनी शासकाकडून हिंदूची जी काही कत्तल करण्यात आली किंवा हत्या करण्यात येऊ लागली, अशा स्थितीमध्ये बुक्काने बहमनी साम्राज्यासोबत युद्ध करणं त्यांना भाग पडलं. अनेक वेळेस बुक्का आणि बहमनी साम्राज्यचा शासक यांच्यामध्ये वेळोवेळी युद्धाची पार्श्वभूमी निर्माण झाली. आता या बुक्काबद्दलची माहिती पाहत असताना जो विजयनगरच्या साम्राज्याचा दुसरा शासक आणि या बुक्काने तत्कालीन स्थितीमध्ये जे चीन किंवा चिनी लोक, चिनी सम्राट यांच्याकडे आपला राजदूत पाठवला होता आणि चीनच्या सम्राटाशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणारा पहिला हिंदू शासक म्हणून बुक्काला ओळखलं जातं. आणि तत्कालीन स्थितीमध्ये या बुक्काने चीनी सम्राटासोबत एक विचार मांडण्यासाठी त्यांच्याकडे एक राजदूत पाठवला. आणि यावरून समजतं की बुक्काच्या परराष्ट्र धोरण किंवा जे मैत्रीपूर्ण संबंध आपलं स्वतःचं राज्य टिकवून ठेवण्यासाठी किंवा एकमेकाशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी दूरच्या प्रदेशातल्या चीनमध्ये त्या ठिकाणच्या शासकाकडे जाऊन एक मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याची एक महत्त्वपूर्ण काम त्या बुक्कांनी केलं. आणि ज्या बुक यालाच त्रिसमुद्र स्वामी म्हणजे 3 समुद्राचा स्वामी अशा पद्धतीची उपाधी स्वतःच्या नावापुढे त्यांनी धारण केली. या सर्व बाबीचा जर विचार करता संगम वंशातील जो बुक प्रथम यांची कामगिरी अशा प्रकारची राहिली आहे आणि ज्या बुक यांनीच इस्लामी आक्रमणांना रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केलं. त्याचबरोबर विजयनगरच्या साम्राज्याची जी काही बांधकाम आहे ते पूर्ण केलं. त्यामुळे विजयनगर साम्राज्याला एक स्थैर्यपूर्णता किंवा एक स्थिरता आली आणि विजयनगरच्या साम्राज्याची जी पायाभरणी किंवा ज्याची रचना करण्याचे श्रेय हे बुक प्रथम याला दिलं जातं. तर या 2 शासक म्हणजेच हरिहर आणि बुक्का जे संगम घराण्यातील शासक म्हणून ओळखले जातात. आणि हरिहरचा शासनकाळ म्हणजे इसवी सन 1336 ते 1353. त्यानंतर बुक्का प्रथम जो इसवी सन 1353 ते 1379 हा तत्कालीन स्थितीमध्ये हे 2 शासक जे संगम घराण्याशी निगडीत असणारे शासक म्हणून ओळखले जातात. आणि या दोनही शासकाने दक्षिणेमध्ये यादव असेल, होयसळ असतील, काकतीय असेल, द्वारसमुद्र राज्य असेल, या सर्वाच्या ज्या राज्य होते पूर्वी होऊन गेलेले या सर्वांचा आदर्श घेऊन तत्कालीन स्थितीमध्ये स्वतःची एक शासन व्यवस्था निर्माण केली आणि तीच शासन व्यवस्था म्हणजे विजयनगरचे साम्राज्य. त्यामुळे हरिहर आणि बुक्का हे संगम वंशाचे शासक किंवा संगम घराण्याचे शासक हे विजयनगरच्या साम्राज्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्माण करणारे संस्थापक म्हणून ओळखले जातात. आज आपण हरिहर आणि बुक्का यांच्याबद्दलची माहिती पाहिली. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण ज्या काही विजयनगर साम्राज्यातला महान शासक ज्याला कृष्णदेवराय म्हणून ओळखलं जातं, या कृष्णदेवरायबद्दलची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये आपण पूर्णपणे अभ्यासणार आहोत.